वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रोजगार देणारी 135 वर्ष जुनी मोहता मिल बंद करण्याचे षडयंत्र करण्यात येत आहे आणि हे षडयंत्र आम्ही सफल होऊ देणार नाही। याकरिता किती मोठ्या आंदोलनाची गरज असेल ते आम्ही करू, असे मत बहुजन वंचित आघाडीचे नेते उमेश वावरे यांनी कामगाराला संबोधित करताना व्यक्त केले। कोरोना संकट काळात पहिलेच कामगारांवर हलाखीची पाळी आली असून मोहता मिल बंद झाल्यामुळे 542 कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। जर मोहता मिल प्रशासनाद्वारे मिल चालवणे होत नसेल तर या मिलला शासनाला चालविण्याकरिता द्यावे, नाहीतर सर्व कामगारांना VRSची पूर्ण रक्कम देऊन सोबत प्रत्येक कामगाराला 10 लाख रुपये प्रत्येकी देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कामगाराचा भव्य मोर्चा काढून केली आहे। मी मिल कामगाराचा मुलगा आहे, म्हणूनच मी मोहता मिल कामगारांच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये सामील झालो आहे। माझा प्रश्न सुटला, पण या मिल कामगार माझे जे बंधू आहे, भगिनी आहे, यांचं काय? त्यांच्यामुळे आतापर्यंत जे हिंगणघाटचे जे प्रस्थापित लोक आहे त्यांनी या मिल कामगारांचं शोषण केलं आहे आणि त्यांचं शोषण केलं आहे। तर मला वाटते का आमच्या मागण्या प्रमुख अशा आहे की मोहता मिल हा कोणत्या हालतीमध्ये बंद पडला पाहिजे नाही, कारण की 135 वर्षापासून हा मिल सुरू आहे आणि विदाऊट इन्फॉर्मेशन यांनी कसा का मिल बंद पाडला आहे। आणि हा जर मिल मालकांनी चालवणं होत नसेल तर हा मिल तुम्ही गव्हर्नमेंटला हँडओव्हर करा, आणि तसं जर होत नसेल तर आमचे जे मिल कर्मचारी आहे या सगळ्यांना तुम्ही VRS देऊन त्यांना पैसे देऊन त्यांचा हिशोब करा। आणि त्यांच्याबरोबरच आमची मागणी हे पण आहे का यांनी 25 वर्ष मिलामध्ये काम केलं आहे तर कमीत कमी यांना 10 लाख रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रोत्साहन पण मिळण्यात यावे। आणि असे जर झालं नाही तर आमचा शासनाला इशारा आहे की याच्यानंतर आमचं आंदोलन हे तीव्र पद्धतीनं करण्यात येईल। आणि मी डॉक्टर उमेश वावरे यांचं नेतृत्व करून यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी यांच्या पाठीशी राहू। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।